नमस्कार मंडळी. तर आज आपण क्रिसमस स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी केक बनवत आहोत. तर हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक आहे. सो रेसिपी स्किप न करता बघा. तर त्यासाठी मी इथे मेजरिंग कप घेतलेले आहेत. ते खूप महत्त्वाचे आहेत या रेसिपीमध्ये, कारण कोणताही केक बनवा त्यातील जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मोजून घेतले तर केक आपला अजिबात चुकत नाही, एकदम परफेक्टली तयार होतो. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1/3 कपची पावडर शुगर असते ती घेतलेली आहे आणि सेम मापाने 1/3 कप मी दही घेतलेले आहे. जे फ्रेश दही, त्याच्यात आंबटपणा नसावा असं घ्यायचं आणि व्यवस्थित ते चमच्याने व्यवस्थित घ्यायचं, कारण जे मेजरमेंट आहे ते इकडे तिकडे होता नाही, म्हणून मी व्यवस्थित ते काढून घेतलेलं आहे. आणि 1/4 कप आपल्याला इथे बटर घ्यायचं आहे. मेल्ट करून घ्यायचं बटर, म्हणजे ते व्यवस्थित मोजलं जातं. आणि सोबतच 1 टीस्पून आपल्याला इथे व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे. त्याने काय होतं की आपल्या स्पंजला मस्त अशी टेस्ट येते, छान फ्लेवर येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित एका डायरेक्शनने मिक्स करायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता नाहीत आणि सगळ्या बॅटरला इव्हनली कलर यायला पाहिजे एवढा आपल्याला मिक्स करायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान मिक्स होतंय बघा. छान मिक्स झालेला आहे. आता आपल्याला ह्याला 5 ते 6 मिनिटाची रेस्ट द्यायची. तोपर्यंत मी इथे जे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ते प्री हीटला ठेवते. तर भांड्यामध्ये आतमध्ये जी आपण जाळी वापरतो गरम भांडी उतरण्यासाठी ती ठेवायची आहे. आणि वरचं जे झाकण आहे त्याचा होल कशानेही व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. मी फॉईल पेपरनी पॅक करून घेतलाय आणि लो हीटवरती याला आपण प्री हीटला ठेवून देऊया. आणि आता आपण केक टीन तयार करूया. ह्यो 6 इंचाचा राऊंड टीन आहे. तर याच्या खाली मी बटर पेपर घालणार आहे. तर राऊंड शेपचा बटर पेपर कसा कट करायचा मी तुम्हाला दाखवते. इझी आहे. जे आपण कागद घेतलेला आहे त्याला त्रिकोणी मध्ये मोडायचे बघा. मी जवळून दाखवते. त्रिकोणी करायचं, पुन्हा एकदा त्याला त्रिकोणचा शेप द्यायचा आणि अजून एकदा एक त्रिकोणचा शेप द्यायचा, म्हणजे 3 वेळा आपण त्याला फोल्ड करायचं. आणि वरचं टोक आहे ते शार्प व्यवस्थित करायचं, म्हणजे आपला जो त्रिकोण आहे तो परफेक्टली तयार होतो. आणि ते टोक आहे ते टीनच्या सेंटरला ठेवायचं. हे बघा, अंदाजे सेंटर आपल्याला समजतो, त्याच्यावरती टोक ठेवून बाकीच्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा मार्क करून घ्यायच्या. कोणत्याही कैचीने आपल्याला राऊंड शेपमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा दाखवते. आणि आपला छानपैकी राऊंड शेप तयार होतो. तर ही सगळी झंझट तुम्हाला करायची नसेल तर इझिली तुम्ही आतमध्ये टीनला व्यवस्थित तेल ग्रीस करायचं आणि त्याच्यावरती जो मैदा आहे तो स्प्रिंकल केला तरी इझिली केक डिमोल्ड होतो, काही प्रॉब्लेम येत नाही. तर मी इथे बटर पेपर लावलेला आहे आणि हा टीन मी बाजूला ठेवलेला आहे. आता आपण ज्या केकची जी ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर लक्षात ठेवा, कोणत्याही केकचे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळूनच आपल्याला ॲड करायचे असतात. त्यामुळे बाउलवर मी एक मोठी चाळण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, जे आपण चपातीसाठी वापरतो नॉर्मल गव्हाचं पीठ ते. आणि सोबतच 2 टेबलस्पून मी ते मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्हाला जर मिल्क पावडर यूज करायची नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा सेम क्वांटिटीमध्ये यूज केला तरी चालेल. आणि 2 टेबलस्पून मी ते कोको पावडर घेतलेली आहे. ही अनस्वीट कोको पावडर आहे. याने काय होतं, ब्रेडला छान डार्क कलर येतो आणि चॉकलेटचा फ्लेवर येतो. मस्त केक आपला टेस्टी तयार होतो, म्हणून ही गोष्ट याच्यामध्ये आपण ॲड करायची आहे, व्यवस्थित मोजून ॲड करायची. आणि लास्टला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे 1/2 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. याने काय होतं, केक छान ॲक्टिवेट होतो आणि आतून जाळीदार बनायला मदत होते. तर ह्या दोन्ही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण इथे सगळ्या ॲड केलेल्या आहेत. आणि आता हे आपल्याला कुठल्याही स्पॅच्युलेच्या मदतीने चाळून घ्यायचे. त्याने काय होतं, त्यातली ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात आणि इव्हनली पावडर आतमध्ये पडते आणि आपला केक आहे तो व्यवस्थित त्याचं बॅटर तयार होतं. तर हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते लिक्विडमध्ये छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. ते व्यवस्थित मिक्स झाले असं आपल्याला वाटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे रूम टेम्परेचरचं दूध असतं ते हळूहळू करून घालायचं आहे. एकूण 1 कप दूध मला इथे लागलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दूध पाठी पुढेही लागू शकतं. कसं तुमचं दूध फॅट
टेस्टवर डिपेंड आहे. 1 चमचा इकडे तिकडेही होऊ शकतं, पण हे बघा जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट असली पाहिजे. तशा प्रकारे तुम्ही दूध घाला. 1 कपापेक्षा 1 चमचाच पाठीपुढे होईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर मस्त एका डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचं बॅटर आणि लगेचच आपल्याला केक टिनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. कारण जे आपण कोको पावडर आणि जे बेकिंग पावडरने बेकिंग सोडा घातलेला आहे त्याची रिॲक्शन लगेच स्टार्ट होते. तर त्यामुळे आपण ही प्रोसेस आहे ती खूप फास्ट करायची. सगळं बॅटर मी टिनमध्ये ॲड केलेलं आहे आणि टिन जेव्हा आपण बेकला ठेवतो त्याच्या आधी 2 ते 3 वेळा चांगला टॅप करायचा. हे यासाठी करायचं की त्याच्यातील जे एक्स्ट्रा एअरचे बॉल आहेत ते निघून जातात आणि इव्हनली बेक होतो आपला केक. आणि आता मी हा जो केक आहे तो 45 ते 50 मिनटं बेक करणार आहे. मला एकूण 50 मिनटं लागलेली आहेत. तुम्हाला तासही लागू शकतो. केक एकदा केकमध्ये जी ही आहे स्टिक आहे ती इन्सर्ट करून बघायची. जर केक स्टिक आहे ती व्यवस्थित क्लीन आली की समजायचं की आपला केक झालाय. जर त्याला बॅटर लागलेला असेल तर परत एकदा 5 ते 10 मिनटं तुम्ही बेक करू शकता. तर केक छान आपला बेक झालेला आहे. किती छान कलर आलाय बघा. याला आपण आता बाजूला ठेवायचं, त्याला गार होऊ द्यायचं. तोपर्यंत मी ते क्रीम बीट करून घेत आहे. तर कोणतीही नॉन डेअरी क्रीम घ्यायची आणि 1 कप घेतलेली आहे मी क्रीम सुद्धा मोजून घ्यायची. 1 कप व्यवस्थित पुरते ह्या केकसाठी. तर मी ही क्रीम आहे ती जी फेटून घेणार आहे. तर खूप व्हिडिओमध्ये असं दाखवलं जातं की मिक्सरमध्ये किंवा हँड बीटर असतं त्याने तुम्ही ही क्रीम बीट करू शकता. पण रियालिटी अशी आहे की ही क्रीम आहे ती बीटरनेच बीट होते, त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. तर ही क्रीम मी बीटरने व्यवस्थित बीट करून घेत आहे. आणि बीटरला जे मोड असतात ते लगेच फास्ट करायचे नाही, स्लोपासून फास्टपर्यंत अशा सिक्वेन्स वाईज आपल्याला मोड वाढवायचे आहेत. म्हणजे आपली जी क्रीम आहे ती एकदम व्यवस्थित बीट होते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे क्रीम बीट करायच्या आधी ती लिक्विड फॉर्ममध्ये असली पाहिजे. जर ती सॉलिड असेल तर ती व्यवस्थित बीट होत नाही. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपली क्रीम अजिबात चुकत नाही. हे बघा क्रीम छान आपली बीट झालेली आहे. तर बीट कशी व्यवस्थित झाली हे ओळखायचं लक्षण म्हणजे बाऊल आहे ते उलटं करून बघायचं. अजिबात क्रीमचा एक थेंबही खाली पडत नाही, म्हणजे आपली क्रीम एकदम परफेक्टली बीट झालेली आहे. तर आता क्रीमला चॉकलेट फ्लेवर देण्यासाठी मी इथे जे चॉकलेटचं सिरप आहे म्हणजे ते मी तयार करून घेतलं होतं. तर ते 2 चमचे मी याच्यामध्ये ॲड करत आहे. त्याने काय होईल आपल्या चॉकलेट म्हणजे क्रीमला छान असा चॉकलेटी फ्लेवर येईल. तर स्पॅच्युलाने ॲड करण्यापेक्षा बीटरने इव्हनली मस्त ॲड होतं. तर मी पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिट याच्यामध्ये बीटर फिरवून घेत आहे. म्हणजे आपल्या ज्या क्रीम आहे ती व्यवस्थित मिक्स होईल चॉकलेटमध्ये. तर मी ही जी कडेला लागलेली क्रीम आहे ती सुद्धा स्पॅच्युलाने आतमध्ये ढकललेली आहे, म्हणजे सगळ्या क्रीमला इव्हनली कलर येईल. ते बघा व्यवस्थित आपण क्रीम बीट करून घ्यायची. जे गनाश आहे चॉकलेटचं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. तर गनाशची रेसिपी मी सेपरेटली अपलोड करेन कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता. तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आता आपण स्ट्रॉबेरीची फिलिंग आहे ती तयार करूया. म्हणजे स्ट्रॉबेरीचा इन्स्टंट क्रश म्हणू शकता. व्यवस्थित बारीक अशी चॉप करून घ्यायची स्ट्रॉबेरी. बघा मी दाखवते एकदम छोटे छोटे पीस जेवढे शक्य होतील तेवढे असे सगळे बारीक स्ट्रॉबेरी कट करून घ्यायच्या. 5 ते 6 स्ट्रॉबेरी मी ते कट करून घेतलेले आहेत. मी या सगळ्या स्ट्रॉबेरीचे पीसेस आहेत ते एका बाउलमध्ये ॲड करून याच्यामध्ये चमचाभर पावडर शुगर घालायची आणि चांगलं मिक्स करून हिला बाजूला ठेवून द्यायचं. याने काय होतं जे जे स्ट्रॉबेरी आहेत त्याच्या पाण्याने ते पूर्ण शुगर मेल्ट होते आणि एकसारखं त्याला असं ज्युसी टेक्स्चर येतं. त्याने छान लागतं ते आपल्या केकमध्ये. स्ट्रॉबेरीचा स्वीटनेस पण येतो आणि जो आंबटपणा असतो तो सुद्धा हलका हलका येतो. त्याने बाईटमध्ये छान लागते ती स्ट्रॉबेरी. तर मी ते केक पण गार झालेला आहे तर तो डिमोल्ड करून घेतेय. तर चाकूच्या साह्याने कडा रिकामी करायच्या आणि केक डिमोल्ड करायचा. हे बघा खूप इझिली डिमोल्ड होतो. वरचा जो बटर पेपर आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान स्पंज तयार झालेला आहे.
तुम्हाला वाटणार पण नाही की हा गव्हाच्या पिठापासून तयार झालेला आहे. खूप छान हेल्दी तयार होतो. छोट्या टिप्स तुम्ही बारकाईने बघा, अजिबात तुमचा केक चुकणार नाही. गव्हाच्या पिठापासून केक एकदम मस्त असा तयार होतो. तर बघा, जी आपली पॅलेट नाईफ आहे ती सुद्धा खूप क्लीन निघालेली आहे, म्हणजे आतमधून सुद्धा आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. केकला आतमधून पडलेली जाळी तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला केकला किती स्लाइस करायचे आहेत त्याप्रकारे तुम्ही ह्याचे कट करून घेऊ शकता. मी 3 कट करून घेतलेले आहेत, 3 स्लाइस कट करून घेतलेले आहेत. आणि आता एका टर्निंग टेबलवरती मी केक बोर्ड ठेवून आता आयसिंग करायला घेणार. त्याआधी मी ते जे आयसिंगसाठी लागणारं शुगर सिरप आहे ते तयार करत आहे. इन्स्टंटवालं शुगर पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालून ते व्यवस्थित डायल्यूट करून घ्यायचं. आपलं शुगर सिरप तयार आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घ्यायची, म्हणजे आपला जो केक आहे तो केक बोर्डपासून सरकत नाही, स्टेबल राहतो. आणि सगळ्यात खालची लेअर आहे ती आपल्याला उलटी करून खाली ठेवायची आहे आणि त्याच्यावरती शुगर सिरप लावायचे. शुगर सिरप लावायचं कारण म्हणजे जेव्हा आपण आयसिंग केलेला केक खातो तेव्हा त्याचा ब्रेड आहे तो तोंडामध्ये ड्राय लागू नये म्हणून आपण शुगर सिरपनी त्याला व्यवस्थित मॉइस्ट करून घ्यायचं आणि मग त्याला आयसिंग करायचं. तर मी ते क्रीम लावून घेत आहे. क्रीमचा लेअर आहे तो ब्रेडचा जेवढा लेअर आहे तेवढाच लावायचा आहे. इव्हनली व्यवस्थित क्रीम आहे ती स्प्रेड करून घ्यायची. जेव्हा ब्रेड आणि क्रीमची लेअर सेम असते तेव्हा आपण केक कट करतो तेव्हा त्याची लेअर छान लागते आणि त्याचं कॉम्बिनेशनही खायला छान लागतं. तर मी जे चॉकलेट गनाश आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे. संपूर्ण व्यवस्थित स्प्रेड करायचं म्हणजे प्रत्येक बाईटला त्याची टेस्ट येते. ते बघा, मस्तपैकी मी स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि नंतर आपल्याला जी टॉपची लेअर आहे ती सेंटरला ठेवायची आहे, म्हणजे आपला जो केक आहे त्याची जेव्हा फायनल टच फिनिशिंग देतो आपण तेव्हा प्रॉब्लेम येत नाही. तर याला सुद्धा सेम प्रोसेस आहे ती रिपीट करायची. व्यवस्थित शुगर सिरपने त्याला मॉइस्ट करून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आपल्याला क्रीम लावायची. पण यावेळेला आपण स्ट्रॉबेरीची फिलिंग घालणार आहोत, त्यामुळे क्रीमची लेअर आहे ती एकदम हलकी पातळ लावायची, कारण स्ट्रॉबेरीच्या फिलिंगनी लेवल एकदम सेम येते. हे बघा, स्ट्रॉबेरीला किती छान पाणी सुटलेलं आहे, छान तिला स्वीटनेस येतो, तिचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा बॅलन्स होतो. आता ही सगळे स्ट्रॉबेरीचे पीस आहेत ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचे पूर्ण ब्रेडला एकसारखे, म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये ते येतात. ते बघा, मी छान स्प्रेड करून घेतलेले आहेत. चमच्याने इव्हनली करून घ्यायची आणि मग लास्टची जी मधली लेअर आहे ती टॉपला ठेवायची आणि याला सुद्धा सेम प्रोसेस रिपीट करायची. शुगर सिरप लावून व्यवस्थित मॉइस्ट करून घ्यायचं. सगळ्या बाजूनी बघायचं की आपण एकामेकावर व्यवस्थित ठेवलेत का सगळे लेअर, नाहीतर मग जर एका साईडला झालेली असली लेअर तर आपण जेव्हा फिनिशिंग देतो केकला तेव्हा ते चॉकलेटची लेअर आहे म्हणजे ब्रेडची लेअर आहे ती बाहेर दिसते. त्यामुळे ही काळजीपूर्वक लेअर एकामेकावर ठेवायच्या आणि आधी क्रीम लावून आपल्याला या केकला क्रम कोट करून घ्यायचं आहे. प्रत्येक केकला फिनिशिंग देण्यासाठी क्रम कोट ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे क्रीम आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची हलकी आणि ती जराशी सेट करून घ्यायची 5 मिनिटं फ्रीजमध्ये आणि मग पुन्हा एकदा क्रीमचा लेअर द्यायचा केकला. याने काय होतं, केकला जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते आणि क्रीमची लेअर सुद्धा इव्हनली येते केकला बाहेरून. आता हे बघा, मी ते कोंब घेतलेला आहे जो केकला फिनिशिंग देण्यासाठी मिळतो. तुमच्याकडे हा नसेल तर कोणताही प्लास्टिकचा जो जाड कागद असतो तो घेतलात तरी चालेल. त्याने मी व्यवस्थित साईडने फिनिशिंग दिलेली आहे आणि स्पॅच्युलाने मी व्यवस्थित वरती फिनिशिंग देऊन घेत आहे. जी वरची लेअर आहे ती व्यवस्थित फिनिश करायची. प्रत्येक वेळी आपल्याला स्पॅच्युला क्लीन करून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग एकदम क्लिअर येते. आणि आता आपल्याला वरती जो केकचा सिरप आहे ते घालायचं आहे. तर मी ते बघा किती रनी कन्सिस्टन्सीमध्ये हा सिरप आहे, असाच आपल्याला पाहिजे. तर हा आपल्याला वरती पोर करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं चमच्याच्या किंवा नाईफच्या सहाय्याने. आणि वरची लेअर व्यवस्थित क्लिअर झाली, पूर्ण कोट झाली की जी साईडच्या कडा आहेत त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये कवर करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही जे ड्रॉपची डिझाईन असते तशी ठेवलात तरी चालेल, पण मी पूर्ण चॉकलेट गनाशनी याला पूर्ण पॅक करून घेतलेला आहे.
हे बघा दाखवते त्या प्रकारे. आणि पूर्ण आपला केक चॉकलेट गनाशने रेडी झाला की ज्या साईडच्या कडा आहेत त्या टिश्यू पेपरने किंवा कोणत्याही साफ कापडाने क्लीन करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या केकला एक फिनिशिंग टच येतो. आणि सगळं व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर आपल्याला याला 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे गनाश आहे तो व्यवस्थित सेट होतो. त्याने काय होतं की आपण जेव्हा पुढची डेकोरेशन करणार आहे तेव्हा गनाश डिस्टर्ब होत नाही. बघा 15 मिनिटानंतर मी फ्रीजमधून केकला काढलेला आहे. किती छान शायनिंग आलेली आहे, रोज पेटल्ससारखी वरती डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता मी सिम्पली रिअल स्ट्रॉबेरीने त्याला गार्निश करत आहे, म्हणजे कट केलेल्या काही अख्ख्या अशा स्ट्रॉबेरी मी नुसत्या अशा एक साईडने ठेवून घेतलेल्या आहेत, कारण मला सिम्पल सोबर असा केक आवडतो. जो चॉकलेट कलर आहे त्याच्यावरती स्ट्रॉबेरीचा रेड कलर, ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटलं मला. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही त्याला डेकोरेट करू शकता. तर मी एक साईडला ह्या सगळ्या स्ट्रॉबेरी ठेवून घेतलेल्या आहेत. आणि जो चॉकलेट गनाश आहे तो थोडासा मेल्ट करून रनी केलेला आहे मी त्याला, आणि एका पायपिंग बॅगमध्ये भरून झिकझॅकमध्ये त्याला नुसता स्प्रेड केलेला आहे. जी स्ट्रॉबेरी आहे त्याच्यावर, त्याने छान रिच दिसतो आपला केक, छान असा डेकोरेट होतो. आणि आता सगळं झाल्यानंतर तुम्ही केकची फिनिशिंग किंवा जी पण डेकोरेशन आहे ती बघू शकता. आता आपल्याला ह्या केकला अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि मगच कट करायचं आहे. याने काय होतं, लेअर छान आपल्या सेट होतात. तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी लेअर कट करून घेत आहे. तुम्हाला पुढे दिसतीलच व्हिडिओमध्ये किती छान लेअर आलेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. क्रिसमस येतोय तर ही घरामध्ये नक्की ट्राय करा. खूप आतून ज्युसी, स्पंजी आणि एकदम गोड आंबट असा केक तयार होतो. खाण्यासाठी स्ट्रॉबेरीचं आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन आहे ते पर्सनली मला खूप आवडतं. तुम्हाला आवडत असेल तर हा केक नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर त्यांना लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या खूप अशा शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.